बिकॉज एक व्यक्तीला आम्ही हे परमिशन नाही देऊ शकत आहे की तुम्ही पूर्ण शहराला आपण संक्रमित करा. इंटरेस्टिंग फॅक्ट हे आहे की आज मला बरेचसे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे आणि बरेचसे डिस्ट्रिक्टचे फोन येत आहे की भाई तुम्ही इतके वॅक्सिनेशन टीम तुम्ही कसा फॉर्म केलेला आहे आणि तुम्ही प्रत्येक वार्डमध्ये वॅक्सिनेशन कसा सुनिश्चित करत आहे. तर याच्या जे गुपित आहे ते मी गुपित ठेवत आहे, त्याबद्दल जास्त भाष्य नाही करत आहे. बट औरंगाबाद म्युन्सिपल कॉर्पोरेशनने हे इन्श्युअर केलेलं आहे की पुरेशी टीम असली पाहिजे आणि जे आपली मेगा वॅक्सिनेशन मिशन सुरू आहे, मोहीम सुरू आहे, त्यामध्ये पर्याप्त वॅक्सिनेशन झाला पाहिजे. यासोबतच औरंगाबाद महानगरपालिकाने टेस्टिंग सेम लेवलवर ठेवलेली आहे. जे पण आपले लोक आहे, जे टीम डिप्लॉय केली गेली होती ते टीम आज पण टेस्ट करत आहे आणि टेस्टिंग आणखी वाढवण्याचा आपला विचार आहे, जितका मॅक्सिमम पॉसिबल आहे तितका. परंतु मेन पॉइंट इज की हे सर्व जे उपाय योजना आहे, टेस्टिंग, हेल्थ केअर फॅसिलिटी मॅनेजमेंट, ऑक्सिजन मॅनेजमेंट, रेमडेसिवीर मॅनेजमेंट, ॲम्ब्युलन्स मॅनेजमेंट, या नाकाबंदीवर टेस्टिंग, सिटी एंट्री पॉइंट्सवर टेस्टिंग, हे सर्व उपाययोजना आपल्याला परमानेंट समाधान नाही देऊ शकत आहे. ओनली वॅक्सिनेशन इज ए स्टेप की जो आपल्याला एक परमानेंट समाधान देऊ शकत आहे. आणि जेव्हा औरंगाबाद शहरामध्ये वॅक्सिनेशन पूर्ण पात्र नागरिकांचा झाला तर नंतर आपली स्थापना ओपन राहणार आहे. आपण सर्व जे आपला राजकाज व्यवहार आहे ते परत सामान्य मार्गावर येऊ शकत आहे. त्याच्याच मुले औरंगाबाद महानगरपालिकाने पूर्णपणे वॅक्सिनेशनवर भर दिलेला आहे. आणि आज जे मी फेसबुक लाईव्ह पण करत आहे तर त्यामध्ये मेन जे विषय वस्तू आहे ते आपल्याला मी हेच कन्व्हिन्स करण्याचे प्रयत्न करत आहे की वॅक्सिनेशन इज अल्टिमेट सॉल्युशन फॉर द औरंगाबाद सिटी, फॉर द स्टेट, फॉर द कंट्री. आता इस्रायलचे एक्झाम्पल घेऊया. इस्रायलमध्ये 1 करोड त्यांची लोकसंख्या आहे आणि त्यांनी 1 करोड लोकांना वॅक्सिनेशन देऊन ते मोकळे झाले. आता इस्रायलमध्ये त्याच्या जे सामान दैनंदिन व्यवहार आहे, राजकाज आहे, ते परत सुरू झालेलं आहे. आणि आता इस्रायलने लोकांना हे पण परमिशन दिलेली आहे की तुम्ही विदाउट मास्क आता तुम्ही बाहेर जाऊ शकत आहे. तो याच्याच मुळे वॅक्सिनेशन पर फोकस द्यायचे आहे आणि जे लोक पात्र आहे वॅक्सिनेशनसाठी त्यांना 100% वॅक्सिनेशन घेऊन 30 एप्रिलपर्यंत मोकळे व्हायचे आहे. अदरवाईज 30 एप्रिल नंतर वी विल अगेन, मी सांगत आहे की औरंगाबाद महानगरपालिका त्या मनस्थितीमध्ये आहे की इट मे टेक द डिसिजन की विदाउट वॅक्सिनेशन शिवाय स्थापना ओपन नाही करायची आहे, समाजमध्ये रोडवर नाही यायचे आहे. या व्यतिरिक्त आपला जे माझा हेल्थ माझ्या हाती मोबाईल ॲप आहे त्याचे मार्फत आपण बरेचसे जे हेल्थ केअर फॅसिलिटी मॅनेजमेंट, ऑक्सिजन मॅनेजमेंट, हे सब कुछ आपण केलेले आहे. बट यासोबतच एक जे रिव्होल्युशनरी काम झाला की नाव कोणतेही पेशंट ज्याच्या टेस्टिंग RT-PCR साठी सॅम्पल जात आहे त्याला त्याचे मोबाईलवर आपण इमिडिएटली झिरो टाइम गॅपने आपण त्याला मेसेज पाठवून त्याची रिपोर्ट जी आहे ते त्याला कळत आहे. अगोदर त्या व्यक्तीला त्याला सेंटरवर परत यावं लागायचं अथवा आमचे डॉक्टर कॉल करत होते. तर यावर्षी आपण टेक्नॉलॉजीचा एक हे चांगला यूज केलेला आहे की संबंधित व्यक्तीची जे रिपोर्ट आहे ते संबंधित व्यक्तीला भेटत आहे. नाव इट्स अ टफ टाइम आज जे सध्या औरंगाबादमध्ये आहे. आय एम नॉट टू मच वरीड अबाउट सिटीमध्ये केसेस नियंत्रणमध्ये आहे आणि हळूहळू कमी होऊ लागलेले आहे. परंतु औरंगाबादच्या जे मेडिकल हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावर जे स्ट्रेस आहे तो बेसिकली आता रुरल औरंगाबादमध्ये केसेस वाढू लागलेले आहे. आणि सेम टाइम मराठवाडाचे सर्व डिस्ट्रिक्टचे सिरियस केसेस नॉट माइल्ड केसेस नाही, मराठवाडाचे सर्व डिस्ट्रिक्टचे जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, वाशिम, इवन नाशिक तक
इतकी जो सिरियस केसेस आहेत ते औरंगाबाद शहरामध्ये येत आहे आणि ते जे इथली जे मेडिकल फॅसिलिटी आहे ते त्याच्या लाभ ते घेण्याचा प्रयत्न करत आहे. नो प्रॉब्लेम. ऑब्व्हियसली औरंगाबाद पूर्ण मराठवाड्याची राजधानी म्हणून त्याच्या ओळख आहे आणि जर अदर डिस्ट्रिक्टमध्ये पेशंटसाठी पर्याप्त मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे तर औरंगाबादमध्ये जे मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर उभा केला गेला आहे तो आपण करणार, त्याचा बेनिफिट ते घेऊ शकत आहे. बट ऑब्व्हियसली की त्याच्या स्ट्रेस जे आहे ते औरंगाबादच्या मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चरवर होत आहे, त्याचा परिणाम औरंगाबादच्या मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चरवर दिसत आपल्याला आहे. औरंगाबाद महानगरपालिकाने औरंगाबाद मध्ये रेमडेसिवीरची पर्याप्त व्यवस्था केलेली आहे. 10,000 रेमडेसिवीरचे ऑर्डर दिले गेले आहे. लवकर तो पण मेडिसिन भेटणार आहे. ऑक्सिजन बाबत आपण इन्शुअर केलेलं आहे की जितके ऑक्सिजन प्लांट आहे आपले सर्व मेडिकल यूजसाठी त्याचा वापर केला जाणार आहे. सेम टाइम CCC मध्ये आपण त्याला ऑक्सिजनेटेड बेडची आपण अपग्रेडेशन करत आहे. अप्रॉक्सिमेटली 1,000 ऑक्सिजनेटेड बेड आपण एक्स्ट्रा क्रिएट करत आहे आणि याचप्रमाणे आपण 500 ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर पण आपण काही CSR मधून आणि काही परचेज करून आपण घेत आहे की इन एनी इमर्जन्सी सिच्युएशन आपल्या औरंगाबादचे नागरिकला हॉस्पिटलमध्ये बेड अथवा ऑक्सिजन भेटलीच पाहिजे. यामध्ये आतापर्यंत मेल्ट्रॉनने इतका चांगला, मेल्ट्रॉन हॉस्पिटल जे आपलं आहे इतका चांगला रोल प्ले केलेला आहे. मोर दॅन 7,000 पेशंट आतापर्यंत मेल्ट्रॉनने ट्रीट केलेले आहे आणि मागच्या वर्षी मेल्ट्रॉन फक्त लमसम CCC म्हणून काम करत होता, परंतु यावर्षी मेल्ट्रॉन पूर्णपणे DCSC म्हणून काम करत आहे आणि माइल्ड टू व्हेरी सिरियस पेशंट मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर वैशाली आणि टीम मॅनेज करत आहे. इव्हन माझा पण ट्रीटमेंट मेल्ट्रॉनमध्ये मी घेतला आणि डॉक्टर वैशाली आणि त्याची जी टीम आहे त्यांनी मला मेडिसिन दिली आणि ट्रीट केलेलं आहे. पोस्ट कोविड फॅसिलिटी बाबत एक इश्यू आहे, कारण की आता मला कोविड झालेला आहे त्याच्यामुळे मी थोडंसं ते फील करतो की टायर्डनेस येतात आणि काही कॉम्प्लिकेशन्स जे मेडिसिनचे साईड इफेक्ट आणि ETC आहे त्याचा परिणाम शरीरावर राहतात. त्याच्यामुळे आपले माझ्या हाती मोबाईल ॲपमध्ये आपण पोस्ट कोविड काउन्सिलिंगची व्यवस्था सुरू केलेली आहे. त्याचा पण आपण नागरिक सर्व लोक लाभ घेऊ शकत आहे. तो ओव्हरऑल जे आज मी आपल्याला सांगू इच्छित आहे औरंगाबादचे सर्व नागरिकांना, औरंगाबाद शहरामध्ये स्ट्रेसफुल सिच्युएशन आहे बट परिस्थिती नियंत्रणमध्ये आहे. वी आर फेसिंग स्ट्रेसफुल सिच्युएशन. आपण का फेस करत आहे, कारण की पूर्ण मराठवाडा आणि जे ॲडजॉइनिंग डिस्ट्रिक्ट आहे तिथले पण सिरियस पेशंट इथेच येत आहे. औरंगाबाद शहरात मधून जे पेशंट येत आहे ते कमी संख्यामध्ये आहे आणि वी आर मॅनेजिंग देम बेटर. ओव्हरऑल बरेचसे मतांतर आणि हे सर्व कुछ चाललेलं आहे, परंतु अगेन औरंगाबाद महानगरपालिकाचं हे ठाम मत आहे की जर आपल्याला या कोविड क्रायसिस जे पॅन्डेमिक आता आलेला आहे आणि त्याची सेकंड वेव्ह आलेली आहे त्याच्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि थर्ड वेव्ह आपल्या हे इन्शुअर करायचं आहे की थर्ड वेव्ह आपल्या औरंगाबादला नाही आली पाहिजे आणि त्याचा बॅड इफेक्ट नाही झाला पाहिजे, तो वॅक्सिनेशन इज ओनली सोल्युशन. आज इतकी 143 टीम्स डिप्लॉयड आहे विथ डिफरंट सेक्टर्ससाठी आहे. एक वॉर्डमध्ये टीम डिप्लॉय केली गेली आहे. याच्यामुळे मी सर्व नागरिकांना हात जोडून विनंती करेल की आपण या सेंटरवर जा आणि वॅक्सिनेशनचा लाभ घ्या, तत्काळ वॅक्सिनेशन करून मोकळे व्हा. अच्छा, इट मे बी पॉसिबल की जेव्हा इतके मोठे प्रमाणावर आपण वॅक्सिनेशनसाठी मोहीम चालवत आहे एकाच सेंटरवर काही कन्फ्युजन होऊ शकत आहे, या इट मे बी पॉसिबल की एकाच सेंटरची डॉक्टरला आपण नर्सेस होती वॅक्सिनेशनसाठी तो सेंटर ओपन राहायचं होतं, बट त्याच दिवशी त्याच्या फॅमिलीमध्ये कोई बिमार झाला या समथिंग हॅपन, तर त्यावेळी थोडासा आपल्याला तो परिस्थिती सांभाळून घ्यायची आहे. टीम येईल आणि येऊन तिथे वॅक्सिनेशन करेल. बट अगेन औरंगाबाद कॉर्पोरेशन इज थिंकिंग की 30 एप्रिल नंतर जेव्हा ब्रेक दी चेनचा इफेक्ट जाईल संपेल, तदनंतर जे लोक वॅक्सिनेशनसाठी पात्र आहे
तेच लोकांना स्थापना ओपन करण्याची परवानगी, सार्वजनिक स्थानावर येण्याची परवानगी दिली जाऊ शकते का? आणि जर पात्र जो व्यक्ती पात्र आहे वॅक्सिनेशनसाठी आणि त्यांनी वॅक्सिन नाही घेतलेली आहे तर त्याचा फाईन गेला पाहिजे का? हे 2 प्रश्नांवर औरंगाबाद महानगरपालिका विचार करत आहे आणि 30 एप्रिल पर्यंत लवकर निर्णय घेणार आहे. अगेन औरंगाबाद महानगरपालिकाचे पूर्ण मेडिकल टीम डॉक्टर नीता पाडलकर आहे आणि पूर्ण स्टाफ कोविडमध्ये काम करत आहे आणि बियॉन्ड ए पॉईंट, बियॉन्ड लिमिट जाऊन काम करत आहे. आता जेव्हा ब्रेक दी चेन आपला इन द इफेक्ट आहे, आपले औरंगाबाद महानगरपालिकाचे सर्व वॉर्ड ऑफिसर, टीचर्स, एम्प्लॉईज, जवान हे सर्व लोक ब्रेक द चेनमध्ये त्याची ड्युटी लावलेली आहे आपण आणि त्यामध्ये ते काम करत आहे. आणि वॅक्सिनेशन जे आपली ड्राईव्ह आहे त्याच्या मोहीम आपली अपर्णा ठेटे मॅडम सांभाळत आहे, ते टेक केअर करत आहे. आणि वी आर होपिंग की जस्ट अगर वॅक्सिनेशनची जे आता स्पीड आहे, माय टार्गेट वाज की पर डे कमीत कमी 10,000 वॅक्सिनेशन झाला पाहिजे. इनिशियली मार्चमध्ये जेव्हा सुरू झाला तो 1000 वॅक्सिन 1500 वॅक्सिनेशन होत होता. आज आपण जवळपास 6,000 पर डे 6,000 वॅक्सिनेशन पर डे पर्यंत पोहोचलेलो आहे. बट आपल्याला 10,000 वॅक्सिनेशन पर डे टार्गेट आपण ठेवलेलं आहे. वी आर होपिंग की लवकरच आपण त्या टार्गेटवर 10,000 पर डे वॅक्सिनेशनचं टार्गेट कंप्लीट करणार आहे. 10,000 पर डे मीन्स 10 दिवसमध्ये 1 लाख लोकांच्या आणि 30 दिवसमध्ये 3 लाख लोकांच्या वॅक्सिनेशन करणे. जवळपास 3.5 लाख ते 4 लाख लोकांच्या वॅक्सिनेशन करण्याचा आपला मानस आहे. तर त्याच्यामुळे मी सर्व पात्र नागरिकांना विनंती करतो की आपण या आणि वॅक्सिनेशनचा लाभ तत्काळ घ्या. उर्वरित जे गोष्टी आहे त्याच्यावर पूर्ण हेल्थ आपली टीम काम करत आहे. आय नो इट्स अ स्ट्रेसफुल सिच्युएशन, सर्वांना टेन्शन आहे. बट जे परिस्थिती आहे त्यामध्ये आपल्याला कटिबद्ध रूपाने आणि साहसपूर्वक समोर जावं लागणार आहे. वी आर गोइंग थ्रू. आणि मागच्या वर्षी पण जसं मी सांगत होतो की जो आला आहे त्याला जावंच लागणार आहे. तर कोरोना आलेला आहे आणि कोरोनाला जावंच लागणार आहे. तो अशी स्ट्रेसफुल सिच्युएशन परमनंट नाही राहणार आहे काही दिवस. बट वी हॅव टू फेस दिस सिच्युएशन. ओव्हरऑल अगेन मी जास्त लाभवत नाही आहे. पोस्ट कोविड नंतर सर्व लोकांना आपला टेक केअर करायची आहे. आणि मला माझे जेव्हा मी कोरोना पॉझिटिव्ह होतो आपण सर्वांनी मला जे शुभेच्छा दिली, जे सहकार केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभारी आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.